अध्यापन साधनांची गरज ही आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. तर अध्यापन साधनांची पहिली गरज आपल्याला ही सांगता येईल की अध्यापन साधनं वापरल्यामुळे विविध अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देता येतात. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या क्षमता विकसित करण्यासाठी वेगवेगळे अध्ययन अनुभव हे द्यावे लागतात आणि अध्यापन साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव वर्गामध्ये सहजपणे आपल्याला देता येतात. आणि यासाठी शिक्षक अध्यापनाच्या विविध सूत्रांचा वापर करत असतात. उदाहरणार्थ, मूर्ताकडून अमूर्ताकडे. कारण ज्या शैक्षणिक संकल्पना असतात तर ह्या संकल्पना अमूर्त असतात आणि यासाठी शैक्षणिक साधनं ही मूर्त स्वरूपामध्ये असतात. तर ही शैक्षणिक साधनं दाखवून विद्यार्थ्यांना अमूर्त संबोधाचं आकलन करून देणं शक्य होतं आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे शिक्षकाला मूर्ताकडून अमूर्ताकडे अनुभव देणं हे शक्य होतं. तर प्रत्यक्ष वस्तू समोर नाही आणि त्या वस्तूबद्दल विचार करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण होतं आणि मग अशा वेळी विद्यार्थ्यांना त्या वस्तूचा अवबोध होणार नाही आणि अवबोध झाल्याशिवाय आकलन होणार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना अमूर्त पातळीवरच्या संकल्पना समजण्यासाठी शिक्षकाने मूर्त वस्तूच्या साहाय्याने शिकवणं हे गरजेचं असतं आणि ही गरज आपल्याला शैक्षणिक साधनांमुळे भागवता येते आणि म्हणून आपल्याला अध्यापन साधनांची गरज ही सांगता येईल की विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी शिक्षकाला अध्यापन साधनांची गरज असते. त्यानंतर दुसरं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे अध्यापन प्रभावी करण्यासाठी. तर आजची शिक्षण प्रणाली जी आहे तर ही विद्यार्थी केंद्रित आहे. पूर्वीची जी शिक्षण प्रणाली होती तर यामध्ये शिक्षकाला अधिक महत्त्व होतं, पण जसजशी सुधारणा होत गेली तर शिक्षण प्रणाली ही विद्यार्थी केंद्रित बनलेली आहे आणि विद्यार्थ्याला हे जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या मानसशास्त्राचा विचार करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. मानवाच्या ज्या सहज प्रवृत्ती असतात तर या सहज प्रवृत्तीमध्ये अनुकरणशीलता ही प्रवृत्ती असते आणि विद्यार्थी शिक्षकाचं अनुकरण हे करत असतात. म्हणून शिक्षकाचं अध्यापन हे प्रभावी असलं पाहिजे आणि प्रभावी अध्यापन केव्हा होईल की जेव्हा शिक्षक प्रत्यक्ष अनुभव पुरवतील त्यावेळी अध्यापन हे प्रभावी होईल. आणि प्रत्यक्ष अनुभव देणं हे ज्यावेळी शक्य नसतं त्यावेळी अध्यापन साधनं वापरता येतात. म्हणजेच अध्यापन साधनांच्या मदतीने सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देता येतात. पर्यायाने शिक्षकाचं अध्यापन हे प्रभावी होतं आणि त्यामुळे अध्यापन साधनांचा वापर करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं गरज आपल्याला हे सांगता येईल ते म्हणजे मूर्त अनुभव देऊन ज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी. तर विद्यार्थी जो असतो तर याला एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी त्याला ते अवबोध पातळीवर समजणं हे गरजेचं असतं आणि त्याचं आकलन केव्हा होईल, त्याचा अवबोध केव्हा होईल तर जेव्हा त्याला वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत ज्ञान दिलं जाईल तेव्हा त्याला ते आकलन सहज आणि सुलभ रीतीने होईल. आणि मग हे जे अनुभव द्यायचे असतात तर हे प्रत्यक्ष अनुभव, मूर्त अनुभव हे केवळ कथनाने दिले जाणार नाही तर हे अनुभव जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे देण्यासाठी विद्यार्थ्याने डोळ्यांनी पाहिले पाहिजे, कानांनी ऐकले पाहिजे, हाताने स्पर्श केला पाहिजे आणि तरच विद्यार्थ्यांना ते ज्ञान हे फक्त कथनाने केलेल्या संस्कारापेक्षा ते जास्त उत्तम राहील, टिकाऊ स्वरूपाचं राहील. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे दृढीकरण चांगल्या प्रकारे होण्यासाठी शिक्षकाने अध्यापनाची साधनं वापरणं हे गरजेचं असतं आणि म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्यापनाची साधनं ही मूर्त अनुभव देऊन ज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिकाही करत असतात. त्यानंतर चौथं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे विद्यार्थ्याचे अवधान
पाठाकडे आकर्षित करून टिकवून ठेवण्यासाठी. तर बाह्य जगाचं ज्ञान जे विद्यार्थ्याला मिळत असतं, तर हे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या ज्ञानेंद्रियांमार्फत मिळत असतं. आणि विविध अध्यापन साधनांचा वापर केला तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियाचा उपयोग करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे ज्ञानार्जन हे अधिक चांगलं होतं. आणि विद्यार्थ्यांना जर काहीच समजत नसेल, त्यांना जर आकलन होत नसेल, तर त्यांचं अवधान हे पाठाकडे राहणार नाही आणि जेव्हा त्यांना समजेल तर तेव्हा ते पाठाकडे अवधान देतील. आणि हे केव्हा शक्य होतं, तर जेव्हा शिक्षक अध्यापन साधनांचा वापर करतात आणि विविध संकल्पना ह्या स्पष्ट करून सांगत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आकलन हे चांगलं होतं आणि मग विद्यार्थ्यांना आकलन व्हायला लागलं, विषय समजू लागला, म्हणजे मग विद्यार्थ्यांचं अवधान हे पाठाकडे आकर्षित होतं आणि टिकून राहतं. तर हे कशामुळे शक्य होतं, तर अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे एक प्रकारची मनोरंजकता पाठामध्ये येते, विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढते, आपण काय शिकणार आहोत ही उत्सुकता निर्माण होते आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं अवधान हे पाठाकडे आकर्षित होतं आणि टिकून राहतं. तर या दृष्टीने शिक्षकाने अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं वापरणं हे गरजेचं असतं. पुढची गरज आपल्याला हे सांगता येईल ते म्हणजे अवघड मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी. तर जे अध्यापन करायचं असतं, तर यामध्ये अनेक अवघड मुद्दे हे येत असतात आणि ते केवळ कथनाने समजणारे नसतात आणि म्हणून विद्यार्थ्यांवर ते अचूक संस्कार घडवण्यासाठी त्यांची संकल्पना ही क्लिअर होण्यासाठी काही अध्यापन साधनांची ही गरज असते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अवघड मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी अध्यापनाची साधनं ही गरजेची असतात. पुढची गरज हे सांगता येईल ते म्हणजे इंद्रियजन्य अनुभव देण्यासाठी. तर प्रत्येक वस्तूची कल्पना ही केवळ शब्दाच्या सहाय्याने देता येत नाही. त्या वस्तूंचं किंवा स्थळाचं केवळ वर्णन केलं तरीसुद्धा चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ अक्षांश, रेखांश हे संबोध नुसत्या वर्णनाने विद्यार्थ्यांना समजणार नाही. नकाशाचा उपयोग न करता नकाशा वाचन कसे करायचे याची फक्त शाब्दिक माहिती दिली तर त्यांना नकाशामध्ये उद्योगधंद्याची केंद्र दाखवायला सांगितली तर विद्यार्थी गोंधळतील, ते नकाशाकडे फक्त पाहत राहतील. म्हणजेच विद्यार्थ्यांना इंद्रियजन्य अनुभव देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ही गरज अध्यापनाची साधनं ही भागवत असतात. म्हणून आपल्याला अध्यापन साधनांच्या गरजमध्ये विद्यार्थ्यांना इंद्रियजन्य अनुभव देण्यासाठी हे सांगता येईल. अध्यापन साधनांच्या बाबतीमध्ये डॉक्टर एडगर डेल यांनी ज्ञानेंद्रियामार्फत शिकण्याचं प्रमाण या प्रकारे सांगितलेलं आहे. ते म्हणजे डोळ्यांनी 83% ज्ञान मिळवता येतं, कानांच्या साहाय्याने 11% ज्ञान मिळवता येतं, त्वचेच्या साहाय्याने 3.5% ज्ञान मिळवता येतं, नाकाच्या साहाय्याने 1.5% ज्ञान मिळवता येतं आणि जिभेच्या साहाय्याने 1% ज्ञान हे मिळवता येतं. म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभव हे अध्यापन प्रक्रियेद्वारे देता येतात आणि यामध्ये फक्त शब्द किंवा कथन हे प्रभावी होत नाही, तर त्यासाठी वेगवेगळे साधनं वापरणं, विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत त्यांना ज्ञान देणं हे गरजेचं असतं. तर डॉक्टर एडगर डेल यांनी ही मांडणी एका अनुभव शंकूच्या रूपामध्ये याची मांडणी केलेली आहे आणि अनुभव शंकू यासाठी म्हटलं जातं की याचा जो तळ आहे तर हा प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभव आहे आणि तो शंकू निमुळता होत जाऊन अगदी शेवटी शब्द प्रतीक हे आहेत. तर ही आकृती अनुभवांची परिणामकारकता ही दाखवत असतात.
म्हणजे प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभव हे जास्तीत जास्त परिणामकारक असतात आणि त्यानंतर दाखवलेले पुनर्निर्मित अनुभव, त्यानंतर नाटकीकरण, प्रात्यक्षिकं, सहली, प्रदर्शनं, दूरचित्रवाणी, चलचित्र, ध्वनिफिती, आकाशवाणी, स्थिरचित्र, दृश्यप्रतीकं आणि शब्दप्रतीकं, तर हे कमी कमी त्याची परिणामकारकता होत जात असते आणि म्हणून याची मांडणी ही शंकूच्या स्वरूपामध्ये केलेली आहे. आणि म्हणून अध्यापनामध्ये जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभव देणं शक्य असेल तर तेव्हा ते प्रत्यक्ष अनुभव गेले पाहिजे. पण विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, विद्यार्थ्यांमध्ये असलेले व्यक्तिगत फरक आणि या सगळ्यांचा विचार करून आणि प्रत्येक वेळी प्रत्यक्ष अनुभव देणं हे शक्य नसतं आणि म्हणून त्यावेळी दृकश्राव्य साधनांचा वापर करावा लागतो, म्हणजेच अध्यापन साधनांचा वापर करावा लागतो. आणि सगळ्यात कमी प्रभावी म्हणजे केवळ कथनाने अध्यापन करणं हे सगळ्यात कमी प्रभावी असतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी अध्यापनाची साधनं वापरणं हे गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या मर्यादांना सहाय्य करण्यासाठी. तर आपण हे पाहिलं की मानव जे ज्ञान मिळवत असतं, विद्यार्थी जे ज्ञान मिळवत असतो, तर हे ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मिळवत असतं. तर असं जरी असलं तरीसुद्धा प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेतच ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने ज्ञान मिळवणं शक्य होतं. उदाहरणार्थ, डोळ्यांनी पाहून आणि व्यक्ती ही जास्तीत जास्त ज्ञान मिळवू शकते. पण आता अंतराळामध्ये काय घडतं आहे हे तर नुसत्या डोळ्याने पाहणं शक्य नाही. अगदी एकपेशीय प्राणी जर असेल तर तो डोळ्यांनी पाहणं शक्य नाही. तर अशा काही मर्यादा येतात आणि मग अशा मर्यादा दूर करण्यासाठी मानवाने काही तंत्र शोधून काढलेली आहेत आणि ती म्हणजेच अध्यापनाची साधनं. म्हणजे जेव्हा ज्ञानेंद्रियांना मर्यादा येतात तेव्हा शैक्षणिक साधनं ही काम करत असतात. आता दुर्बीण, कॅमेरा, चित्रपट यामुळे काय होतं तर अप्रत्यक्ष अनुभूती देणं हे शक्य होतं आणि म्हणून आपण या प्रकारची अध्यापन साधनांची गरज मांडलेली आहे की ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांना सहाय्य करण्यासाठी अध्यापन साधनं ही गरजेची असतात. त्यानंतर पुढची गरज म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी. दृकश्राव्य साधने हे अप्रत्यक्ष अनुभूती पुरवतात. पण कोणत्याही गोष्टीचं अध्ययन जर व्हायचं असेल तर चेतना प्रतिसाद साखळी तयार व्हावी लागते आणि दृकश्राव्य साधनं हे चेतकाचे काम करतात. त्यामुळे विद्यार्थ्याचं अवधान खेचलं जातं, अवधानानंतर अभिरुची निर्माण होते आणि पुढे अवबोध, संबोध या पायऱ्या चढल्या जातात. तर ही अध्यापनाची साधनं काय करतात तर संकल्पनांची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका करत असतात. मग शिक्षक आपल्या अध्यापनातून कोणत्या ना कोणत्या संकल्पनांना आकार देत असतात आणि अशा वेळी प्रत्यक्ष अनुभूती या दृकश्राव्य साधनांनीच देता येतात आणि म्हणून विद्यार्थ्यांचं आकलन चांगलं होण्यासाठी, त्यांना प्रत्यक्ष अनुभूती देता येण्यासाठी अध्यापन साधनं ही गरजेची असतात. त्यानंतर पुढचं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे व्यक्तिभेद लक्षात घेऊन अध्यापन करण्यासाठी. तर विद्यार्थी जे असतात तर प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. व्यक्तिभेद विद्यार्थ्यांमध्ये असतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यांच्या प्रवृत्ती वेगळ्या असतात, त्यांचा कल वेगळा असतो आणि हे पाहून शिक्षकाने अध्यापन करायचं असतं. तर त्या स्तरावर विद्यार्थ्याला कोणत्या पद्धती आवडतात, कोणते तंत्र आवडतात, कोणती शैक्षणिक साधनं वापरली पाहिजे तर हे शिक्षकाला ठरवावं लागतं. कारण विद्यार्थी जे असतात तर ते चंचल असतात आणि त्यांच्या अवधानाची आंदोलनं थांबवणं अशक्य असलं तरीसुद्धा ही आंदोलनं कमी करता येतात. आणि ही आंदोलनं कमी कशामुळे करता येतात तर अध्यापनामध्ये जर नाविन्यपूर्ण बदल केला तर ही आंदोलनं कमी होतात आणि मग हे आंदोलनं कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांचं अवधान टिकून राहण्यासाठी शिक्षकाने त्याच्या अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं वापरणं हे गरजेचं असतं. पुढची गरज आपल्याला हे सांगता येईल ते म्हणजे अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी.
तर अनेक शैक्षणिक संकल्पना ह्या अमूर्त असतात आणि मग या अमूर्त संकल्पना समजण्यासाठी काही वस्तू, काही बाबी वापरल्या जातात, शैक्षणिक साधनं वापरली जातात. म्हणजेच मूर्त बाबी वापरून आणि या अमूर्त संकल्पना ह्या समजून दिल्या जातात. मग या मूर्त बाबींमध्ये प्रतिकृती असतील, नमुने असतील, चित्र असतील आणि याद्वारे त्या संकल्पना अचूक समजून दिल्या जातात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शैक्षणिक साधनं ही गरजेची असतात. तर अशा प्रकारे आपल्याला अध्यापनाच्या साधनांची गरज ही सांगता येते.